काय मागवताय? अरे तेच डिस्कस करतोय रे, काय मागवूया. आईला तेच विचारतेय मी. ऑप्शन्स भरपूर आहेत. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. इव्हिनिंग रुटीनला माझ्या सुरुवात झाली आहे. आज खरं तर सकाळपासून फार काही शूट करायला वेळ नाही मिळाला. जरा एक दोन कामं होती आणि आल्यानंतर घरातली कामं. सो छान इव्हिनिंगची सुद्धा कामं आवरली आहेत, भांडी वगैरे सगळी घासून झाली आहेत आणि ॲज युजल डिनरच्या तयारीला लागली आहे. सो आधी राहूसाठी करते आज मटकीची उसळ, त्याचीच तयारी करते मी एकीकडे आज. आणि जसं म्हटलं की एक दोन जरा कामं होती, त्याच्यामुळे आमचं दुपारचं लंचसुद्धा उशिरा झालं आहे. मस्त पांढऱ्या वाटाण्याची उसळ, गरम गरम पोळ्या, वरण भात आणि कांदा भजी केली होती. सो मस्त हेवी लंच झालं आहे दुपारी. आरामसुद्धा झाला आहे. आणि आता डिनरला आज आमच्यासाठी मी सिम्पल दडपे पोहे बनवणार आहे. पण राहू म्हणाला आई मला पोहे नको आहे, त्याने माझी मटकी भिजवलेली बघितली. सो मला दाणा भाजी हवी आहे, मग त्याच्यासाठी मटकीची उसळ आणि पोळी करते आहे. आणि एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. आजचा हा जो व्लॉग आम्ही शूट करतोय, जो तुम्ही उद्या बघणार आहात, तो 200वा व्लॉग आहे. खरं तर कालच आम्ही जरा आधीचे आमचे व्लॉग्स बघत होतो आणि प्रवास बघितला तर किती काय काय वेगवेगळे कॉन्टेंट्स, पहिला व्लॉग अप टू आजचा आता हा जो शूट करतोय, खूप छान वाटलं. आणि भरपूर काही काही मी सुद्धा आधी कसं बोलायचे किंवा आम्ही कशा प्रकारे शूट करायचो, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कालच आम्ही खरं तर सगळे व्हिडिओज बघत होतो तेव्हा छान वाटलं. आणि आजचा हा 200वा व्लॉग आहे. ऑलमोस्ट 6 मंथ्स झालेत आता. सो मस्त वाटतं एकदम. त्याचंसुद्धा म्हणतोय आम्ही काहीतरी बघूया डिनर झाल्यानंतर, आईस्क्रीम वगैरे मागवूया. ॲक्च्युली केक मागवायचा प्लॅन होता, पण बाहेरसुद्धा जाणं झालं नाही. उसळ राहूची एकीकडे शिजायला ठेवली आहे आणि एकीकडे पटकन पोळ्या करून घेते. आज जरा घडीची पोळी करते. राहू, तुला लगेच वाढू का आमच्या बरोबर बसशील जेवायला बाळा? आमच्या बरोबर? कारण तुझी दाणा भाजी झाली आहे, पोळ्या पण होत आहेत माझ्या. काय करू? हां बरं चाल. राहूचं एक खूप छान आहे. राहूला जे हवं असतं तो मला क्लिअर सांगतो. आता आज आम्ही जर पोहे करणार होतो, त्याला विचारल्यावर त्याने सांगितलं आई मला नको आहेत पोहे, मला भाजी पोळी हवी आहे. सो त्याचा असं काही जेवायचा प्रश्न काही नसतो. त्याला जे हवं असतं तो ते मला लगेच सांगतो की आई नाही मला हे नको आहे, मला हे हवं आहे, मला भात हवा आहे. आमच्यासाठी पण एकदा विचार केलेला की पोळी भाजीच करूया, पण दुपारीच आमचं खूप हेवी झालं होतं लंच. सो आई आणि पुष्कर म्हणाले एवढं हेवी नको, साधं सिम्पल काहीतरी कर. म्हटलं चला दडपे पोहे करूया. आणि पप्पांना तर शूटवरनं यायला उशीर होणार आहे, त्याच्यामुळे रात्री तर ते काही आल्यावरती जेवणार नाही आहेत म्हणाले. एक ग्लास दूध पिन, म्हणून हा आमचा दडपे पोह्यांचा बेत खरं तर आज ठरला आहे. राहूच्या पोळ्या झाल्या आहेत करून, भाजी एकीकडे शिजते आहे. आता मी एकीकडे आमच्या दडप्या पोह्यांची तयारी करायला घेते आहे. सो कांदा, टोमॅटो, नारळ फोडून घेते, मिरची चिरून घेते. दडपे पोह्यांची तयारी माझी एकीकडे करून झाली आहे. पण राहूला भूक लागली. राहू म्हणतो आई मला तू वाढून दे. सो आधी त्याचं मी जेवण वाढते, पटकन आमचे पोहे घेते करायला. इथे मी त्याला आता 2 पोळ्या तुकडे करून दिल्या, थोडीशी मटकीची उसळ आणि पाणी देते. रावडू हे बाबा खाली बस. राहूला फर्स्ट तुझं पाणी. कशी झाली आहे भाजी? अय भाजी कशी झाली आहे? आता आजीला देते ना. आम्हाला काय करणार मी? आजीला दाणा भाजी आणि एक घास बरं आजीला तुझ्यातला. मला पोळी लागली तर सांगा सोना, मी आता पटकन पोहे बनवून घेते आमचे. हा राहू बसलाय जेवायला. ओ काय देऊ? देते 2 मिनिटं. हा
राहूला दिलंय जेवण वाढून आणि आता आमचे पटकन पोहे बनवते. सो दडपे पोहे खरं तर आपल्या सगळ्यांच्याच घरात बनवले जातात. सो आज मी बनवते, तर म्हटलं क्विक तुमच्याबरोबर मी ते कसे बनवते हे शेअर करूया. सो इथे मी सगळी तयारी करून घेतली आहे. दडपे पोह्यांचे इथे मी आता पातळ पोहे घेतलेत. यातनं मी थोडंसं तिखट, हिंग, हळद आणि मोहरी वापरणार आहे. ओलं खोबरं घेतलं आहे इथे, थोडेसे दाणे घेतलेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो, थोडीशी हिरवी मिरची आणि कांदा आणि मीठ. सगळ्यात आधी आता मी हे जे सगळं चिरून घेतलं आहे, टोमॅटो, बारीक चिरलेली मिरची, कांदा आणि कोथिंबीर सगळं ह्या पोह्यांमध्ये ॲड करणार आहे. अगदी सोपेत खरं तर बनवायला. उकडलेला बटाटासुद्धा यात छान लागतो. मी विसरले लावायला, सो आज आता बटाटा नाही घातला आहे मी. त्यानंतर जो आपला पोह्याचा पापड असतो तो सुद्धा छान लागतो. आता इथे मी जे ओलं खोबरं घेतलं आहे ते ह्यात ॲड करते आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडीशी साखरेची कणी आणि आता मी ह्यात फोडणी देणार आहे. फोडणीसाठी इथे मी छोटंसं कडलं घेतलं आहे आणि त्यात थोडंसं तेल ॲड करते आहे. तेल इथे आता छान गरम झालं आहे. त्यात मी थोडीशी मोहरी ॲड करते आहे, थोडंसं हिंग, जे दाणे मी घेतलेत ते ह्यात ॲड करणार आहे आणि थोडीशी हळद. आता हे सगळं छान थोडंसं तेलावरती फ्राय करून घेते. आता ह्यात मी मिरची ऑलरेडी घातली आहे, पण तरी अगदी थोडंसं लाल तिखटसुद्धा ॲड करते. दाणे मस्त तळले गेले. आता मी ही फोडणी या पोह्यांमध्ये ॲड करणार आहे. थोडंसं हे जे कढईमध्ये तेल आहे त्यावर पोहे सगळे पुसून घेते आणि आता एक 5 मिनटं थांबते, कारण फोडणी गरम आहे. आणि नंतर छान हाताने मी ते मिक्स करून घेणार आहे. आता मी हे सगळं छान हाताने मिक्स करून घेते. आमच्याकडे एक हा दडपे पोहे प्रकार सगळ्यांना फार आवडतो. त्याच्यामुळे आमच्याकडे कधीतरी सकाळी नाश्त्याला किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणा, असं कधीतरी जर रात्रीला हलकं फुलकं काही आम्हाला डिनरसाठी हवं असेल तर आम्ही हा दडपे पोहे प्रकार करतो. हाताने असे छान, खरं ते दडपून घ्यायचे असंच म्हणतात. अशा प्रकारे मस्त दडपे पोहे तयार झालेत. दडपे पोहे मस्त तयार झालेत आणि आता मी वाढायला सुद्धा घेते. पण त्याआधी जसं मी मगाशी म्हटलं की आज आम्ही हा 200वा व्लॉग शूट करतोय. असं छोटंसं सेलिब्रेशन आमच्याकडे एक आहे. कुठलीही छान आनंदाची गोष्ट असेल मग त्याचं सेलिब्रेशन आम्ही छोटं का होईना, घरातल्या घरात का होईना हे सेलिब्रेट करतो. मग कधीतरी आईस्क्रीम मागवतो किंवा कधीतरी काहीतरी खायला बाहेरनं ऑर्डर करतो, कधीतरी छान घरातच काहीतरी बेत करतो. पण आज आता पप्पासुद्धा नाही आणि आता आमचं डिनर वगैरे सगळं झालंय ऑलरेडी. सो म्हटलं काहीतरी डेझर्ट म्हणून मागवूया. सो पहिले पटकन आई पुष्करला सुद्धा विचारते काय हवंय, काय मागवताय. अरे तेच डिस्कस करतोय रे, काय मागवूया. आईला तेच विचारतेय मी. ऑप्शन्स भरपूर आहेत. पुष्कर तुझा रॉयल फालुदा ना? हो रॉयल फालुदा. आई तुला काय ऑप्शन काय फालुदा मध्ये आहे? स्ट्रॉबेरी फालुदा, कुठल्या सर्कलच्या आत? तुला कुठला आईस्क्रीम हवाय मला सांग बरं, मला कळलं. सर्कलच्या आत कुठलं? असं नाही. अच्छा, कोण मला नको ते असं मला हवंय. ते चमचा घेऊन असं स्कूप वालं. अच्छा, चॉकलेट फ्लेवर मागव. स्ट्रॉबेरी. हे बघ, एक रॉयल फालुदा पुष्करचा, तुझा पिस्ता फालुदा, पप्पांना पण काय सांगू, मिल्कशेक रात्री आल्यावरती. सो डेझर्टची ऑर्डर दिली आहे आम्ही. छान फालुदा आणि आईस्क्रीम मागवलंय. आपण ते येईपर्यंत आम्ही पोहे खाऊन घेतो. जरा छोटीशी पार्टी. सगळंच बाहेर चांगले झालेत ना? आला आईस्क्रीम. चला थांब, आमचे जरा पोहे खाऊन होऊ देत. मी तोपर्यंत जरा फ्रीज मध्ये ठेवते. आलं आईस्क्रीम तुझं? हो. हे कशासाठी मागवलंय आपण? उद्या 200 व्लॉग्स आहेत म्हणून. हाच 200वा व्लॉग आहे आता आपण शूट करतोय हा. मस्त ना? हो हो. मला वाटलं तुम्ही उद्या करतात तो शूट. काय आलाय तू इथे? तुझं संपलं की नाही? संपल्यावर काय करायचं? फालुदा खायचा आहे ना तुम्हाला?
अच्छा आता बरं. आमचे पोहे झालेत खाऊन. आता मी जरा पहिले आवरून घेते आणि मग फालुदा. आजीचे झाले, माझे झाले. सो मस्त आमचं डिनर झालंय आणि आता आम्ही सेलिब्रेट करणार आहोत व्लॉग नंबर 200 क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता. त्यासाठी आम्ही मागवलंय इथे एक पिस्ता फालुदा, एक रॉयल फालुदा आणि एक मँगो मस्तानी. चला कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. हळूहळू ते पडेल. थांब मी तुला देते, बाबाला देऊया. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पुष्कर अंकिता चॅनल. क्रिएटेड बाय हा पुष्कर अंकिता.